हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कुपे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते वनसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी 2024 साठी खूप महत्वाचं आहे. 2024 ची तुम्हाला माहिती आहे की 2024 पासून जी काही एक्झाम आहे आपली रिटर्न झालेली आहे. रिटर्न मध्ये तुम्हाला 2 ऑप्शनल वनसेवेमध्ये दिलेले आहेत आणि ते ऑप्शनल आपल्याला करायचे आहे. आणि याच्यासाठी तुमचा जो टाइम आहे तो म्हणजे 5 महिन्याचा. त्यासाठी आपला जो टॉपिक आहे, हाऊ टू प्रिपेअर 2 ऑप्शनल इन विदिन 5 मंथ. 5 महिन्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा कव्हर करायच्या, कशा पद्धतीने करायचं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. चॅलेंजिंग टास्क आहे पण अचिवेबल आहे. तुम्ही अचीव करू शकता. त्यासाठी काय लागेल, तुम्हाला त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी लागेल, प्रॉपर प्लॅनिंग लागेल आणि प्रॉपर एक्झिक्युशन लागेल. या सर्व गोष्टी सोबत तुम्हाला एखादी टेक्निक यूज करावं लागेल. पोमोडोरो नावाची टेक्निक आहे, ती यूज केली तर तुम्हाला ह्या जो काही 5 महिने आहे, या 5 महिन्यामध्ये तुम्हाला हे 2 ऑप्शन सहज यूज करू शकता. तुम्ही संपवू शकता. या 5 ऑप्शनल मध्ये ह्या ज्या 2 ऑप्शनल आहेत, या 5 महिन्यामध्ये कशा पद्धतीने कव्हर करायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो. तुम्ही जर याचा विचार केला तर काय आहे की ही जे काही वनसेवा आहे, या वनसेवेमध्ये तुम्हाला 2 पोस्ट पाहायला मिळतात मित्रांनो. कोणत्या आहे? 2 पोस्ट आहेत. 2 पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत? एक आहे एसीएफ, याच्या 32 पोस्ट आहेत. दुसरी आहे आरएफओ, याच्या 16 पोस्ट आहेत. एकूण 48 पोस्ट आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि ह्या ज्या काही 48 पोस्ट आहेत, या 48 पोस्टसाठी सध्या 0% कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळतं. किती आहे? 0% कॉम्पिटिशन आपल्याला तिथं पाहायला मिळते. काही 0 कॉम्पिटिशन आपल्याला तिथं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे काय आहे, ज्यांना या वर्षी काय आहे, क्लास 1चं पद पाहिजे. काय आहे, जर एखाद्याला क्लास 1 पाहिजे असेल तर त्यांनी याची प्रिपरेशन केली पाहिजे, वनसेवेची प्रिपरेशन केली पाहिजे. कारण इथं कॉम्पिटिशन नाहीये. कारण सर्व मुलं राज्यसेवेमध्ये गुंतलेले असल्या कारणाने इथं आपल्याला तुम्हाला कॉम्पिटिशन पाहायला मिळत नाही. राज्यसेवेचा लास्ट टर्म असल्या कारणाने, ऑब्जेक्टिव्हचा लास्ट टर्म असल्या कारणाने मुलं इथं रिस्क घेत नाही आणि इथे येत नाही. त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्याला आपल्याला 100% यावर्षी पोस्ट पाहिजे असेल, त्यांनी वनसेवेची तयारी केली पाहिजे. आणखी त्याच्यामध्ये बरेच सारे रिझन्स तुम्हाला सांगतो. कारण रिटर्न आहे त्या कारणाने मुलं येत नाही. सोबतच काय आहे, यासाठी नंतर त्यांनी टिक करायला तर करून दिलं असेल, पण नंतर जे काही 5 महिने आहेत, या 5 महिन्यामध्ये पण त्याच्यामधून मॅनेज होणार नाही. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही याची प्रिपरेशन करून तुम्ही काय आहे, सुरुवातीलाच जो काही डिसेंबरचा पेपर झाला, तुम्हाला वाटलं की माझा रिझल्ट येतोय, तेव्हाच तुम्ही कॉल घ्यायचा आहे की काय आहे, मला वनसेवा करायची आहे. कारण याच्यामध्ये श्युअरिटी खूप आहे. 100% तुम्हाला पोस्ट मिळू शकते. तर लक्षात ठेवा, याची जी मुख्य परीक्षा आहे, काय आहे, याची जी काही मुख्य परीक्षा आहे, या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काय आहे, याच्यामध्ये 2 ऑप्शनल आहेत. किती आहे? 2 ऑप्शनल आहेत. किती मार्काचे आहेत? 200 मार्कासाठी एक ऑप्शनल आहे. दुसरा ऑप्शनल 200 मार्कासाठी आहे. मेन्स किती मार्काची आहे? 400 मार्कची तुम्हाला एकूण मेन्स आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, या 2 ऑप्शनच्या व्यतिरिक्त मुख्य परीक्षेमध्ये काहीच नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू मध्ये काय आहे, इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे? 50 मार्काचा आहे. एकूण किती मार्क झाले? एकूण मार्क्स जर विचार केला तर 400 प्लस 50 एकूण किती झाले? 450 मार्कापैकी तुमचं मेरिट ठरेल. तुमचं जे मेरिट आहे, तुमचं जे सिलेक्शन आहे ते 450 पैकी. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने याला केलं तर लक्षात ठेवा, तुम्ही फर्स्ट येण्याचे चान्सेस पण आहेत. फर्स्ट येण्याचं जर काय म्हणतो, क्वेश्चनची डिमांड फुलफिल केली तर तुम्ही या एक्झाम मध्ये तुम्ही फर्स्ट पण येऊ शकता. क्वेश्चन आहेत 19 क्वेश्चन लिहायचे आहेत. ते 19 क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सॅटिस्फाय केले, जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनची डिमांड जर फुलफिल केली, सीट काही मधून नक्की एक्स्ट्राऑर्डिनरी उत्तर लिहायची गरज नाही. जी एक्झामची डिमांड आहे ती जर फुलफिल केली तरी तुम्ही पोस्ट काढू शकता. इतकं सहज ते आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही अटेम्प्ट घेतला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर काय आहे, मुख्य परीक्षेचे दिनांक कोणते कोणते आहे, मुख्य परीक्षा कधीपासून सुरू होत आहे, जे मेन्स आहे ना, जी मेन्स आहे ती मेन्स केव्हापासून सुरू होते ते लक्षात घेतलं पाहिजे. 10 मे पासून सुरुवात आहे. 10 मेला काय आहे, ऍग्री आहे प्लस इंजिनिअरिंगशी रिलेटेड जेवढे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट 10 मे दिवशी आहेत. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 11 मेला आणखी दुसऱ्या वेळेस पेपर आहेत. बरेच दोन सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत. एक आहे सकाळी, जर बघितलं सकाळचा जर पिरियड घेतला तर सकाळी काय आहे, बॉटनी आहे. आणि दुपारी जर बघितलं, दुपारी झुलॉजी आहे. आणि हे जे काही कॉम्बिनेशन घेणार आहेत त्यांनी पण हा जो टायमिंग आहे, हा 11 मेचा जो टायमिंग आहे, हा पण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर 12 मेला सुट्टी आहे. 13 मेला पेपर आहेत. 13 मेला सकाळी जर विचार केला तर सकाळच्या टायमामध्ये सकाळी इथं मॅथ आहे आणि दुपारी इथं आपल्याला स्टॅटिस्टिक आहे. 14 मेला पुन्हा पेपर आहे. 14 मेला सकाळी जर विचार केला, सकाळी जिओलॉजी आहे आणि दुपारी जर बघितलं फॉरेस्ट्री आहे. 15 मेला पुन्हा पेपर आहे. 15 मेला सकाळी जर बघितलं, सकाळी काय आहे, केमिस्ट्री आहे आणि दुपारी जर बघितलं तर काय आहे, फिजिक्स आहे. इतके पेपर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात.
हे जे काही ऍग्री आणि ऍग्रीशी रिलेटेड एकूण एकूण किती पेपर आहेत त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये सब्जेक्ट किती आहेत एकूण सब्जेक्ट किती आहेत सब्जेक्ट 14 आहेत. त्या 14 पैकी तुम्हाला 2 घ्यायचे आहेत. 14 पैकी ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 असे 2 ऑप्शनल निवडायचे आहेत. हे 14 सब्जेक्ट याचं हे शेड्यूल आहे. या पद्धतीने शेड्यूल अरेंज केलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही घेतले पाहिजे. आता तुम्ही कोणता ऑप्शनल घेतला पाहिजे आणि कोणता ऑप्शनल निवडला पाहिजे यासाठी मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने कॉल करून माझ्यासमोर आलात तर मी तुम्हाला त्यासाठी सांगतो की कोणतं सोपं आहे, कोणत्या पद्धतीने तो कोणता केला पाहिजे, कोणत्यामध्ये जास्त मार्क्स मिळतात, ट्रेंडिंग कोणते आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला मी तिथे सांगू शकतो. पण काय आहे आता हे सब्जेक्ट आहेत याच्यानुसार तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला जर सब्जेक्टमध्ये गॅप पाहिजे असेल, तुम्हाला रिव्हिजनसाठी गॅप पाहिजे असेल तर तुम्ही हे सर्टन सब्जेक्ट घेऊन चालणार नाही. सोबतच काय आहे तुमचा जर कमांड असेल तर तुम्ही हे दोन्ही सब्जेक्ट घेऊ शकता. सोबतच तुम्हाला काय आहे जर ऍग्री असेल तर तुम्ही बॉटनी घेतला पाहिजे, कारण बराच सारा जो सिलेबस आहे तो काय आहे ओव्हरलॅप आहे. हे पण तुम्ही तिथं पाहू शकता. सोबतच काय आहे हे जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टची जी काही टायमिंग आहे या टायमिंग नुसार पण तुम्ही तुमचा कॉल घेऊ शकता की तुम्हाला कोणता ऑप्शनल निवडायचा आहे. हे इतके ऑप्शनल आहेत हे तुम्हाला तिथं बघायचं आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काय आहे ही जी काही 5 महिने आहे या 5 महिन्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी 100% व्यवस्थित पद्धतीने कराव्या लागतील. काय आहे तर तुमचं एक तर प्रॉपर प्लॅनिंग लागेल. जर प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग एक्झिक्यूट करण्याची तुमची जर क्षमता आहे तर तुमच्याजवळ प्लॅनिंग असेल तरच ते 5 महिन्यामध्ये कव्हर होईल, अदरवाईज कव्हर होणार नाही. सोबतच काय आहे डिसिप्लिन एक्झिक्युशन लागेल. जर तुम्ही सकाळपासून 12 तास तुम्ही बसत आहात तर तुमचं एक्झिक्युशन व्यवस्थित पद्धतीने होईल आणि तुमचा जो काही सब्जेक्ट आहे, जो काही टॉपिक आहे तो टॉपिक त्या पर्टिक्युलर टायमाला संपतील. इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमच्याजवळ. नाहीतर काय आहे मी करायचं म्हणून करायचं आहे आणि कशा पद्धतीने त्याला डील करायचं ह्या जर गोष्टी नसतील, कशा पद्धतीने क्वेश्चनच्या सोबत जायचं आहे की पहिले सब्जेक्ट वाचायचं आहे, ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी तुमच्याजवळ असली पाहिजे. सोबतच दुसरी काय आहे पोमोडोरो जी काही टेक्निक आहे ती यूज केली पाहिजे. कारण तुम्ही बघताय की काय आहे केव्हा आपल्या जो एखाद्या वेळेस असं होतं की एखादा टॉपिक आहे हा टॉपिक माझा दिवसभरही संपत नाही. मग काय केलं पाहिजे अशा वेळेस काय होतं एक जो लिथार्जिकपणा आलेला आहे तो लिथार्जिकपणा काढून टाकण्यासाठी तुमचा जो काय आहे एखादी टेक्निक असली पाहिजे. आणि ही टेक्निक एक वेल नोन टेक्निक आहे आणि ही एक टेक्निक बरेच सारे जे काही रिसर्च सायंटिस्ट आहेत जेवढे काही ताकदीने कामं करणारे लोक आहेत ती ही टेक्निक यूज करतात. काय करतात ही टाइम मॅनेजमेंटची एक टेक्निक आहे. याच्यामध्ये काय आहे 25-25 मिनिटाचे स्लॉट टाकले जातात. जेवढा काही तुमचा टॉपिक आहे त्या टॉपिकला 25-25 मिनिटांमध्ये डिवाइड केले जातात. आणि हा जो प्रोमोटो टेक्निक आहे खूप मी समजून सांगणार आहे समोर. त्याच्यामुळे काय आहे ही सध्या लक्षात ठेवा की ही टेक्निक आहे टाइम मॅनेजमेंट रिलेटेड. आणि त्याच्यामुळे काय आहे या 5 महिन्यामध्ये कोणत्या येणाऱ्या जे काही 5 महिने आहेत हे जे काही 5 मंथ आहेत या 5 मंथचा जर विचार केला तर तुम्हाला या सर्व गोष्टी अप्लाय कराव्या लागतील त्याच्यावर, तेव्हा जाऊन ह्या सर्व गोष्टी कम्प्लीट. त्यानंतर काय बघायचं आपल्याला, त्यानंतर लक्षात ठेवा काय आहे प्रिओरिटाइज अँड ऍक्सेस युअर प्रिपरेशन लेवल. तुमची प्रिपरेशन लेवल कशी आहे. इव्हॅल्युएट द सिलेबस फर्स्ट. काय आहे सिलेबस काय आहे गो थ्रू द सिलेबस सोबत गेलं सोबत दोन्ही सब्जेक्टचे सिलेबस पाहायचं आहे की काय आहे. जर तुम्हाला तिथं ओव्हरलॅपिंग टॉपिक दिसत असेल, आता ऍग्रिकल्चर आणि बॉटनी आहे त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहे, बराच सारा जो पोर्शन आहे तो ओव्हरलॅप आहे. मग काय करायचं आहे की त्याच्यामधले जो ओव्हरलॅपिंग आहे त्याला बाजूला काढायचा आहे आणि तुम्हाला त्याला प्रायोरिटाइज करायचं आहे. सोबतच दुसरा हाय जो काही वेटेज एरिया आहे तो हाय वेटेज एरिया तुम्हाला बाहेर काढायचा आहे. त्यासाठी काय आहे तुम्हाला सिलेबसला इव्हॅल्युएट करणं खूप गरजेचं आहे. सिलेबसचं इव्हॅल्युएशन खूप अति महत्वाचं आपल्याला तिथं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे सिलेबस इव्हॅल्युएट केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ आणि विकनेसेस. तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहे, तुमची जी फॅमिलिअरिटी आहे त्या सब्जेक्ट संदर्भात आहे का नाही ते चेक करणं. सोबतच काय आहे ज्या टॉपिक सोबत तुम्ही लेस कम्फर्टेबल आहे, ज्या सब्जेक्ट सोबत तुम्ही लेस कम्फर्टेबल आहे त्याला पहिले घेतलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला पहिले तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस तुम्हाला चेक केला गेला पाहिजे की कोणत्या सब्जेक्ट सोबत माझे स्ट्रेंथ आहेत कोणत्या विकनेस आहेत. सोबतच त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर आपल्याला बघितलं तर काय आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पाहिलं की टाइम बाउंड स्टडी जो काही प्लॅन आहे तो तुम्ही बनवला गेला पाहिजे. जर या 5 महिन्यामध्ये तुम्हाला जर पोस्ट करायची असेल तर तुम्हाला टाइम बाउंडच सर्व गोष्टी करावं लागेल. तुमचा जो 5 महिने आहे त्या 5 महिन्याला तुम्हाला डिवाइड करता आलं पाहिजे. 5 महिन्यामध्ये तुम्ही कसं डिवाइड करू शकता तर एक आहे 2 महिन्यामध्ये पहिले एक सब्जेक्ट संपवायचा आणि दुसरा सब्जेक्ट काय आहे फोकसली करायचं. फोकस करून तुम्हाला ते इंटेन्सिव्हली कम्प्लीट करणं गरजेचं आहे. एक पहिला 2 महिन्यामध्ये एक पहिले सब्जेक्ट संपवायचा, दुसऱ्या महिन्यात 2 महिन्यामध्ये दुसरा सब्जेक्ट संपवायचा आणि जेवढा शेवटचा जो लास्ट मंथ आहे या लास्ट मंथ मध्ये काय करायचं आहे तुम्हाला तो सब्जेक्ट रिवाइज करायचा आहे. सोबतच त्याचे आन्सर रायटिंग करून तो प्रॅक्टिस करायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या आहेत. सोबतच तुम्ही डेली प्लॅनिंग बनवू शकता, डेली प्लॅन करू शकता की काय आहे जर सायमल्टेनियसली करायचं असेल, पॅरलली करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता डेली प्लॅन मध्ये तुम्हाला त्याला तशा पद्धतीने डिवाइड करावं लागेल. 12 तास अभ्यास करत असाल, 12 तासाचं अलोकेशन असेल तर 12 तासाला तुम्हाला 6
तासामध्ये डिवाइड केलं पाहिजे. 6 तासामध्ये एक सब्जेक्ट आणि 6 तासामध्ये 2 सब्जेक्ट. दुसरा सब्जेक्ट म्हणजे काय आहे 6+6 6 हवर 1 सब्जेक्ट आणि दुसरा सब्जेक्ट असं पण करू शकता. जर सायमल्टेनियसली किंवा तुम्हाला सोलली तुम्हाला काय करायचं आहे फक्त 2 महिने एकच सब्जेक्ट करायचा आहे तसं पण तुम्ही करू शकता. मग या पद्धतीने तुमचं काय आहे टाइम बाउंड स्टडी प्लॅन तुमचा असला पाहिजे. जर टाइम बाउंड स्टडी प्लॅन आहे तरच गोष्टी शक्य आहेत, अदरवाईज नाही आहे. सोबतच त्याच्यानंतर काय आहे जे काही तुमचे रिसोर्सेस आहेत ते कसे असले पाहिजे. इफेक्टिव्ह रिसोर्सेस म्हणतो मी. कसे असले पाहिजे रिसोर्सेस तुमचे इफेक्टिव्ह असले पाहिजे, युज करण्यासाठी इफिशियंट असले असे रिसोर्सेस पाहिजे. आता त्यासाठी काय करावं लागेल सिलेक्ट स्टँडर्ड बुक्स, स्टँडर्ड मटेरियल यूज पाहिजे, ट्रस्टेड रिसोर्सेस पाहिजे, ट्रस्टेड पाहिजे है ना. सोबतच जे काही मल्टिपल मटेरियल्स आहेत, मल्टिपल रेफरिंग मटेरियल्स आहेत ते तुम्हाला पाहिजे. मल्टिपल रिसोर्सेस तुम्ही यूज करून चालणार नाही. तुम्हाला काय आहे तुम्हाला जे काही स्टँडर्ड आहे ते करायचं आहे आणि मल्टिपल गोष्टी आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत. मल्टिपल करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला टाइम कितीही कमी पडेल. मग त्याच्यामुळे एक स्टँडर्ड यूज करायचा आहे. स्टँडर्ड केल्यानंतर त्याला गो थ्रू करायचं आहे. 10 वेळेस 50 वेळेस 20 वेळेस तुम्हाला वाचायचं आहे. वाचल्यानंतर काय आहे तुमचा जो टॉपिक क्लिअर होईल. तुमचं जे काही तुमचे रिलेटेड फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स पण तुमच्या लक्षात येतील. त्याच्यानंतर काय आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्वाचा टॉपिक आहे, अति महत्वाचा आहे. अनालाइज पीवायक्यू अनालिसिस केल्याशिवाय तुम्ही समोर जाऊ शकत नाही. दोन्ही सब्जेक्टचे हे आहेत पीवायक्यू जे काय अनालिसिस करायला पाहिजे त्याचं अनालिसिस केल्यानंतर काय ट्रेंड आहे आणि काय फोकस आहे, फोकस एरिया कोणता आहे तो तुम्ही चेक केला पाहिजे. कशाच्या माध्यमातून या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून. त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे नोट्स. तुमच्या नोट्स कशा असल्या पाहिजे यूज कन्साइज नोट्स असल्या पाहिजे, सेल्फ प्रिपेअर केलेल्या नोट्स असल्या पाहिजे. सोबतच जर एखाद्या मटेरियल आहे कोचिंग क्लासेसचं मटेरियल आहे जे रिलायबल आहे ते तुम्ही यूज करू शकता. कशासाठी या नोट्ससाठी. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर खूप महत्वाचा टॉपिक आहे काय आहे फोकस ऑन हाय यील्डिंग टॉपिक्स. खूप महत्वाचा आहे. हाय यील्डिंग टॉपिक कोणते कोणते आहेत, कशावर खूप जास्त वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही ते डील केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय हाय यील्डिंग टॉपिक कोणते कोणते आहेत ते तुम्ही त्याच्यावर फोकस केला पाहिजे. हाय यील्डिंग टॉपिक मोस्टली कव्हर झाल्यानंतर तुमचा पूर्ण सिलेबसच कव्हर होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे काय आहे हाय यील्डिंग टॉपिकला तुम्ही हमेशा मी वारंवार सांगतोय की काय तुम्ही ते कसं अनालाइज करू शकता, ते कसं तुम्ही शोधू शकता की कोणते हायलाइटिंग टॉपिक आहेत आणि कोणते नाहीये. त्यासाठी तुम्हाला जे पीवायक्यूचे आहे ते पीवायक्यू आहे. सोबतच टॉपर जे आहे ते टॉपर स्ट्रॅटेजी पण सांगत असतात. पीवायक्यूचं अनालिसिस केल्यानंतर पण तुम्हाला समजतात की आयोगाने कशावर जास्त क्वेश्चन विचारले आहे. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पाचवा टॉपिक जो आहे पाचवा टॉपिक काय आहे पाचवा मास्टर आन्सर रायटिंग आहे ना. तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये मास्टर नसाल तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन खूप दूर आहे, तुम्ही सिलेक्शन घेऊ शकत नाही. मग त्याच्या काय आहे प्रॅक्टिस रेग्युलर केली पाहिजे आन्सर रायटिंगची. दिवसातून 2 तास तुम्ही डेली आन्सर रायटिंगला दिले पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येक सब्जेक्टला याला 2 तास आणि याला 2 तास. सोबतच काय आहे त्याच्यानंतर काय आहे पीर रिव्हिजन आहे. पीर रिव्ह्यू आहे. जे काही तुमचे मेंटर आहेत, जे काही तुमचे टीचर्स आहेत त्याच्याकडून तुम्ही जो काही तुम्ही लिहिलेला पेपर आहे, जे काही लिहिलेलं मटेरियल आहे ते तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे. ते जे काही जर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करत नाही, तुम्ही स्वतः लिहित राहिला तर तुमच्यावरून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार नाही. त्यासाठी काय आहे तुमचा जो मेंटर आहे, तुमचा जो टीचर आहे त्याच्याजवळ ते जे काही तुमचं लिहिलेलं मटेरियल आहे, जे काही लिहिलेलं पेपर असेल, जे काही लिहिलेला क्वेश्चन असेल, तुम्ही काय केलं पाहिजे तो पहिले त्याच्या संदर्भातले फीडबॅक तुमच्याजवळ आले पाहिजे. त्या संदर्भातला तुम्ही तुमचं स्ट्रक्चर लिहिलं पाहिजे. स्ट्रक्चर कसं आहे, कंटेंट कसं आहे हा तुम्ही चेक करून घेतला पाहिजे. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहे. त्याच्यानंतर काय आहे लिव्हरेज इंटिग्रेटेड प्रिपरेशन. आता काय आहे ही जी काही प्रिपरेशन आहे काही ओव्हरलॅप टॉपिक आहेत का, असतील तर समजा माझं सपोज म्हणणं आहे की ऍग्रिकल्चरचं तुम्हाला वारंवार मी सांगतोच काय आहे ऍग्रिकल्चरचा बराच सारा टॉपिक कशामध्ये ओव्हरलॅप आहे, तो ओव्हरलॅप आहे बॉटनी सोबत. मग बॉटनी आणि ऍग्रिकल्चर मग हे दोन्ही मिळून जर टॉपिक कव्हर होत असतील, दोन्ही मिळून जर टॉपिक बरेच सारे एकत्र असतील, झुलॉजी आणि बॉटनीचे कव्हर बरेच सारे टॉपिक एकत्र आहेत, मग काय आहे हा टाइम सेव्ह करतो. त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला इंटिग्रेटेड प्रिपरेशन करायला त्याच्यापासून मदत मिळते, तुमचा टाइम सेव्ह होतो आणि काय आहे टॉपिक आणखी मोठ्या पद्धतीने ताकदीने वाचल्या जातात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा आहे ते म्हणजे काय युटिलायझेशन ऑफ कोचिंग और ऑनलाईन रिसोर्सेस इफ रिक्वायर्ड. जर गरजेचं असेल काय आहे जर गरजेचं असेल ऑनलाईन क्लासेस गरजेचे असतील, ऑनलाईन कोचिंग गरजेचं असेल है ना, तर त्याला तुम्ही युज केलं पाहिजे. क्रॅश कोर्स जॉईन केला पाहिजे, टेस्ट सिरीज जॉईन केली. टेस्ट सिरीज शिवाय तर तुम्हाला पर्यायच नाही. टेस्ट सिरीज तर 100% जॉईन केली पाहिजे. तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. सेल्फ स्टडी असेल, तुम्ही जर एक वेल मॅनेज्ड वेल ऑर्गनाइज पर्सन असाल तर तुम्ही टेस्ट सिरीज करू शकता.
सेल्फ स्टडी करू शकता, पण टेस्ट सिरीज तुम्हाला इव्हॅल्युएट करण्यासाठी एक मेंटर पाहिजे, एक टीचर पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित गायडेड आहे, गायडेड टीचरकडे तुम्ही आहे, टार्गेटेड गायडन्स तुम्हाला मिळत आहे, तर तुम्ही काय आहे हे यूज केले पाहिजे. जे ऑनलाईन आहेत, जे ऑफलाईन येऊ शकत नाही त्यांनी ऑनलाईन केलं पाहिजे, जे ऑफलाईन आहेत त्यांनी ऑफलाईन येऊन लिहिलं पाहिजे. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं डाऊट रिझोल्युशन आणि तुमचं जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तुमच्याजवळ व्यवस्थित पद्धतीने तुमचा डाटा असेल आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने एखाद्या कोचिंगच्या माध्यमातून ते तुम्ही व्यवस्थित सतत पद्धतीने टेस्ट सिरीज आणि जो काही क्रॅश कोर्स केलेला असेल, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ऑर्गनाईज करताय, सर्व उत्तर व्यवस्थित पद्धतीने लिहित आहे, तर याला काहीतरी पॉईंट आहे, तरच तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे, रिवाइज रेग्युलरली. जर रिव्हिजन तर खूप महत्वाची आहे. मी तुम्हाला वारंवार माझ्या जेवढे काही स्टुडंट येतात त्या स्टुडंटला मी वारंवार सांगतो काय आहे, तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने ऑर्गनाईज पद्धतीने जर रिवाइज करण्याचा प्रयत्न केला तरच सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. रिव्हिजन खूप महत्वाची आहे. एका सब्जेक्टला तुम्ही 5-5, 6-6, 7-7 वेळेस रिवाइज करून, ते बी टाइम बाउंड पद्धतीने रिवाइज करून तुम्ही जर संपवलं तरच तुम्हाला त्याच्यात जास्तीत जास्त तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लिहिता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. एक लक्षात ठेवा, दोन्ही सब्जेक्टला व्यवस्थित पद्धतीने एक त्याच्यामध्ये डायग्राम्स असतील, त्याच्यामध्ये डाटा असेल, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक असेल, काही असेल, केस स्टडीज असतील, जर डायग्राम असतील, आता सायन्सचे सब्जेक्ट आहेत, डायग्राम तर खूप जास्त आहेत, काय आहे त्या डायग्राम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काय रिवाइज केला पाहिजे. जे काही शॉर्ट नोट्स आहेत त्या शॉर्ट नोट्स व्यवस्थित पद्धतीने रिवाइज केल्या पाहिजे. सोबतच काय आहे, जो काही इन्फॉर्मेशन आहे, जी काही तुमची डाटा असेल तो डाटा पण तुम्ही काय केला पाहिजे, तुम्ही रिवाइज केला पाहिजे, जेणेकरून काय आहे तो डाटा तुम्हाला मांडता आला पाहिजे एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर 9वा टॉपिक आहे तो काय आहे, स्टे कन्सिस्टंट अँड अवॉइड बर्नआउट. काय आहे, कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. जर तुमची प्रिपरेशन कंटिन्यू नाही आहे, डिस्कंटिन्यू आहे, तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही कनेक्टेड पाहिजे, तुम्ही रेग्युलर तुम्हाला त्याच्यामध्ये ब्रेक घेता आला पाहिजे. आता कन्सिस्टंट राहण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला पोमोडोरो नावाची एक कन्सेप्ट सांगितली, एक टेक्निक सांगितली तुम्ही, है ना. रेग्युलर ब्रेक घेतल्यानंतर एक व्यवस्थित पद्धतीने एक टेक्निक युज करायची आहे, त्याचं नाव पोमोडोरो आहे. ती टेक्निक काय आहे, तुम्हाला 25 मिनिटं जे एक टॉपिक आहे, सपोज मी सांगतो तुम्हाला एखाद्या झुलॉजीमध्ये, आता समजा तुम्ही पोरी फेरा करताय, पोरी फेरा करताना तुम्हाला ताकदीने करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे पोरी फेरा संपवण्यासाठी मला काही सर्टन टाइम लागणार आहे, पण तो टाइम ऍट अ टाइम न घेता त्याला काय करायचं आहे, त्या टॉपिकला तुम्ही 25-25-25-25च्या याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे. त्या टॉपिकला तुम्ही 25 मध्ये किती डिवाइड करू शकता, तुम्ही समजून, सपोज तुम्ही एका टॉपिकला 25 मिनिटांमध्ये, है ना, सपोज काय म्हणतो मी, एक टॉपिक आहे, मी पोरी फेरा म्हणतो, पोरी फेरा आहे. या पोरी फेरा तुम्हाला माहित आहे की याला 25 मिनिटाचे, है ना, 25 मिनिटाचे असे 20 लागणार आहे, 20-25 मिनिटं लागणार आहेत या टॉपिक कव्हर करायला. मग काय करायचं आहे, 25 मिनिटाचा 1, 25 मिनिटाचा 2, 25 मिनिटाचा 1, 25 मिनिटाचा 2, 25, 3, 25, 4. हा झाला एक प्रोमोडोरो, है ना. हा काय झाला, एक प्रोमोडोरो झालेला आहे. हा एक झाला, है ना. मग असे किती करायचे तुम्हाला, असे 4 करायचे आहेत, 4-5 20, 5 करायचे आहेत. असे 5 केल्यानंतर तुमचा हा टॉपिक कव्हर होणार आहे. आता हा जो 25 मिनिटं आहेत, या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा आहे. 25 मिनिटं संपले की 5 मिनिटाचा ब्रेक, 25 मिनिटं संपले की 5 मिनिटाचा ब्रेक. 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये 5 मिनिटं फिरून यायचं, डबल पुन्हा बसायचा, पुन्हा टार्गेट घ्यायचं की आता इथून पासून इथपर्यंतचा एरिया आहे, आणखी 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, 25 मिनिटं आणखी फोकस करायचे, आणखी 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, आणखी फोकस करायचा, अशा पद्धतीने ते पूर्ण संपवावं लागेल. तर जाऊन तुम्ही काय आहे कन्सिस्टंट राहाल आणि तुम्ही ते त्याच्यामध्ये रिझल्ट आणू शकाल. मग ही टेक्निक खूप आहे, ही फेमस टेक्निक आहे. मोस्ट ऑफ द जे काही अकॅडमिशियन्स आहेत, मोस्ट ऑफ द जे काही टॉपर्स आहेत, ते पण ते युज करतात. त्याच्यामुळे काय खूप महत्वाची टेक्निक तुम्हाला ती आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच काय आहे, एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, तुम्ही हेल्दी राहिले पाहिजे, रेग्युलर ब्रेक घेतला पाहिजे आणि हेल्दी राहिले पाहिजे, बॅलन्स्ड डाएट घेतला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, सोबतच प्रॉपर स्लीप पण घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आता हा जो काही एरिया आहे, हा कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. आता तुमचा जो किती आहे, मी काय म्हणतो तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की काय आहे शेड्यूल, 5 महिन्याचा शेड्यूल कशा पद्धतीने बनवायचा आहे. 5 महिन्याच्या शेड्यूल मध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये हा जो काही 5 महिने आहे, या 5 महिन्याला कशा पद्धतीने डिवाइड करायचा आहे, है ना. कव्हर
2 ऑप्शनल, 2 ऑप्शनल कव्हर करायचे आहे या विदिन 5 महिन्यामध्ये. त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, जो प्लॅन तशा पद्धतीचा स्ट्रक्चरल प्लॅन तुझा असला पाहिजे, 5 महिन्यासाठीच असला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं आहे, जो मंथ आहेत, मंथ मध्ये पहिला मंथ तुम्ही कशा पद्धतीने युज करू शकतात. त्याच्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट नंबर 1, त्याच्यामध्ये त्याचं बेसिक, त्याचं हाय इल्डिंग टॉपिक्स कव्हर करायचे आहे ना. मग किती तास करायचं आहे, डेली 12 तास तुम्ही ते करू शकता. अशा पद्धतीने पण त्याला करू शकता. दुसरा काय आहे, दुसरा मंथ सब्जेक्ट नंबर 1 अगेन कम्प्लिशन आन्सर रायटिंग, हे किती तास करायचं आहे, डेली 12 तास करायचं आहे. कम्प्लिशन प्लस आन्सर रायटिंग म्हणजे काय आहे, या 2 महिन्यामध्ये तुमचा एक सब्जेक्ट कंप्लीट झालेला आहे. काय आहे, एक सब्जेक्ट तुमचा इथे कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या मंथ मध्ये काय करायचं आहे, सब्जेक्ट नंबर 2 बेसिक प्लस हाय यील्डिंग टॉपिक कव्हर करायचे आहेत. डेली 12 तास हे एक महिन्यापर्यंत करायचं आहे. हा पण तुमचा जो एक ऑप्शन आहे. चौथ्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, जो काही सब्जेक्ट नंबर 2 आहे तो कंप्लीट करायचा आहे, सोबतच त्याची आन्सर रायटिंग पण करायची आहे. आणि हे किती करायचं आहे, हे पण 12 तास करायचं आहे. त्याच्यानंतर 5वा महिना तुम्हाला पूर्ण कंप्लीट रिव्हिजन प्लस जे काही मॉक टेस्ट आहेत, या मॉक टेस्टसाठी तुम्हाला राहतो है ना. हे कसं करायचं आहे, हे अल्टरनेट सब्जेक्ट दुसरा सब्जेक्ट, सब्जेक्ट दुसरा सब्जेक्ट, सब्जेक्ट दुसरा सब्जेक्ट, अशा अल्टरनेट पद्धतीने करायचं आहे. हे 5 महिन्याचं तुमचं शेड्यूल दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो एक टेक्निक आहे, त्याचं नाव आहे प्रोमोडोरो टेक्निक. ही टेक्निक खूप महत्वाची आहे. तुम्हाला जर तुमच्या या 5 महिन्यामध्ये तुम्हाला जर रिझल्ट काढायचा असेल, तुम्हाला या 5 महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट काढायचा असेल, ही जी आहे ही टाइम मॅनेजमेंट टेक्निक आहे, टाइम मॅनेजमेंट मेथड्स आहे. याच्यामध्ये ह्या टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही ते 5 महिन्यामध्ये हा जो दोन्ही सब्जेक्ट आहे ते कव्हर करू शकता. त्यासाठी मी वारंवार तुम्हाला 2-3 वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की काय प्रोमोडोरो टेक्निक युज केली पाहिजे. आता ही टेक्निक काय आहे, कोणी शोधली, कशा पद्धतीने शोधली, हे सर्व तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण ही एक सायंटिफिक टेक्निक आहे आणि याचे रिझल्ट खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही ते फील पण करणार. मी जेव्हा सांगेल तुम्हाला समजेल की काय केलेलं आहे ऍक्च्युली. आता ही जी काही टेक्निक आहे टाइम मॅनेजमेंटशी रिलेटेड टेक्निक आहे. सोबत कोणी शोधलेली आहे, फ्रान्सिस्को क्युरिलो यांनी 1980 मध्ये शोधलेली आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही टाइम आहे है ना, जो टाइम आहे, जे काही वर्क आहे त्याला डिवाइड केलं जातं. आता ह्या टायमाला आणि वर्कला डिवाइड केलं जातं. त्याच्यानंतर काय आहे, हा जो काही एक टाइम आहे, सपोज एक्झाम्पल सांगतो की एक टॉपिक घेतलेला आहे, ह्या टॉपिकला तुम्हाला कमीत कमी 1 तास लागणार आहे. मग काय करायचं आहे, 1 तासाचे 25 मिनिटाचे काही स्लॉट बनवायचे आहेत है ना. 25 50 मिनिटामध्ये म्हणजे काय आहे, 50 मिनिटामध्ये तुमचा जो टॉपिक संपून जाईल है ना. 2 प्रोमोडो, एक प्रोमोडो म्हणजे काय, 25 मिनिटाचा एक प्रोमोडो होतो है ना. प्रोमोडोरो हा जो काय आहे एका मिनिटाचा, एका 25 मिनिटाचा. आता ह्या 25 मिनिटानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असतो. 25 मिनिटं काम करायचं है ना. एक टॉपिक घेतला, सपोज एक टॉपिक घेतला, त्याला खूप तास लागणार आहेत, 5-10 तास लागणार आहेत, 5 तास लागणार सपोज. मग 5 तासाचे काय करायचं आहे, 25 स्लॉट बनवायचे आहेत. 5 तासाचे 25 स्लॉट बनवले. 5 तासानंतर माझा इतके पेजेस संपले पाहिजे. 5 तासानंतर माझे 25 मिनिटामध्ये माझे एवढे पेजेस संपले पाहिजे. 25 मिनिटामध्ये माझे एवढे संपले पाहिजे. मग काय आहे, जो 25 मिनिटं आहे त्या 25 मिनिटानंतर 5 मिनिटाचा एक ब्रेक आहे. त्याच्यानंतर ब्रेक झाल्यानंतर वापस यायचं, आणखी 25 मिनिटं बसायचं, आणखी 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, आणखी 25 मिनिटं बसायचं. याच्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन लागतं, जो काही आपण म्हणतो की काय आहे, फोकस, खूप जास्त फोकस होतं त्याच्यामुळे ही टेक्निक खूप सायंटिफिक टेक्निक आणि खूप युजफुल आहे. आता त्याच्यामध्ये शॉर्ट ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. किती 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक आपल्याला तिथं आहे. आता याला काय इंटरव्हल मध्ये, आणि त्याच्यामुळे काय आहे, एक प्रोमोडोरो म्हणजे काय आहे, हा जो 25 मिनिटं आहे प्लस हे जे 5 मिनिटं आहे, तसा याला काय म्हणतात 1 प्रोमोडो. त्याला काय म्हणतात, एक 1 प्रोमोडो झाला म्हणतात. ठीक आहे. आता ते कशावरून कोणी केलं, कशा पद्धतीने केलं, कशावर नाव ठरलं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर काय आहे, हाऊ टू वर्क, कशा पद्धतीने ते काम करतं. चूज अ टास्क, एक 4 तास घेतला, मी तुम्हाला वारंवार ते सांगतो की काय आहे, एक घेतलेला आहे, एक टॉपिक घेतलेला, त्याला 5 तास लागणार आहे. त्याच्यानंतर काय, सेट अ टायमर बसवायचा आहे की काय आहे, आता मला हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मला संपवायचा आहे. आता काय करायचं आहे, म्हणजे पहिल्या 25 मिनिटामध्ये मला हे 4 पेज वाचायचे आहेत. मग काय आहे, हे 4 पेज मला विथ नोट्स वगैरे सर्व गोष्टी काढून मला टॉपिक समजून सर्व घ्यायचं आहे. काय करायचं आहे, या 25 मिनिटामध्ये हे 5 पेजेस संपवायचे आहेत. मग ते 25 मिनिटं जेव्हा संपतील त्याला म्हणायचं 1 प्रोमोडो. आणि त्याच्यानंतर काय आहे, हे 25 मिनिटं संपल्यानंतर लगेचच 5 मिनिटाचा ब्रेक असेल. 5 मिनिटं बाहेरून फिरून यायचं, आणखी बसायचं. आता दुसरे 5 पेजेस आहेत. मग काय आहे, वर्क ऑन द टास्क, फोकस करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन, डिस्टर्बन्स नसलं पाहिजे. जेव्हा 25 मिनिटं बसणार आहे तेव्हा नंतर तुझं काय टायमर लागेल, टायमर लागल्यानंतर सगळं सुरू करायचं आहे. सुरू केल्यानंतर पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, चौथं पेज, 5वं पेज, 5 पेज बरोबर 25 मिनिटांमध्ये संपले पाहिजे. नोट्स वगैरे काढून सर्व गोष्टी काढून. त्याच्यानंतर काय आहे,
टेक अ शॉर्ट ब्रेक. त्याच्यानंतर आणखी 25 मिनिटांनंतर एक ब्रेक घ्यायचा आहे, पण 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. असं तुम्हाला वारंवार करायचं, असं रिपीट करायचं आहे. जेव्हा तुमचे 4 होतील, है ना, किती 4 होतील, 4 प्रोमोडोर होतील, है ना, हा 25 मिनिटाचा एक, 25 मिनिटाचा एक, 25 मिनिटाचा एक, 25 मिनिटाचा आहे. आता हे किती झाले, 4 झाले. हे 4 झाल्यानंतर 30 ते 35 मिनिटाचा एक ब्रेक घ्यायचा. आणखी पुन्हा 30 ते 35 मिनिटाचा एक ब्रेक घ्यायचा. अशा पद्धतीने ही पूर्ण वर्कआउट करत असते. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर याच्यामुळं काय बेनिफिट्स आहेत. एक तर काय आहे, इम्प्रूव्ह फोकस, तुमचा फोकस वाढेल, है ना. जे काय हे मल्टीटास्किंग आहे खूप जास्त हे अवॉइड होऊन जाते. काय करतो आपण, फोकस जर वाढला असेल तर काय करतो, अरे नाही हे पण विषय आहे, अरे नाही तो टॉपिक राहिला होता, तो विषय राहिला होता, हे जोडायचं आहे, ते जोडायचं आहे. हे मल्टीटास्किंग तिथं अवॉइड केलं जातं. आणि काय आहे, एक जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर स्टे फोकस राहतो, हे खूप महत्वाचं आहे. रिड्यूस प्रोक्रास्टिनेशन. काय आहे, होईल का नाही, असं होईल का नाही, तसं नाही होईल, हे करा ते करू, हे जे काही तुमची एन्झायटी आहे ती त्याच्यामुळं संपून जाईल. त्याच्यानंतर काय आहे, इन्हान्स टाइम अवेअरनेस. त्याच्यामुळे काय आहे, तुम्हाला या 25 मिनिटातच संपवायचं आहे. ही जी मजा आहे ही खूप छान आहे. त्याच्यामुळे काय आहे, टाइम मॅनेजमेंटचं कसं आहे, टाइम अवेअरनेसचं खूप महत्व येऊन जाईल आणि तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती ऑटोमॅटिकली बूस्ट होऊन जाईल. काय आहे, जर तुम्ही 5 तासामध्ये हे जे टायमर लावून गोष्टी केल्या, हे प्रोमोडोरो केलं तर माझं या प्रोमोडोरोच्या माध्यमातून केलं तर माझं म्हणणं काय आहे, ते जे 5 तासामध्ये काम होणार नाही ते तुफान असणार आहे, ते एकदम बेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, कस्टमायझिंग द टेक्निक्स. आता काय केलेलं आहे, ओरिजिनल टेक्निक 25 मिनिटाची होती, तर त्याच्यानंतर काय आहे, बऱ्याच साऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये थोडं स्वतःच्या पद्धतीने कस्टमाइज केलेलं आहे. कुणी 30 मिनिटाची केली, कुणी 50 मिनिटाची केली. अशा पद्धतीने तुम्ही त्याला कस्टमाइज पण करू शकता, है ना. कुणी 45 मिनिटाची पण तो एक वर्क पिरियड करून घेतलेला आहे, है ना. मग ही जी काही टेक्निक आहे प्रोमोडो टेक्निक, ही खूप महत्वाची आहे आणि ही प्रत्येकाने केली पाहिजे. ठीक आहे. सोबतच या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. माझं नाव युवराज कोकरे आहे, हा माझा फोन नंबर आहे. तुम्हाला जर या संदर्भात काही क्वेरी असतील, जर सब्जेक्ट निवडताना काही प्रॉब्लेम येत असेल, काय होत असेल, तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा हे रेझोनन्स आयचा जी मेल आहे त्या मेलवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू, धन्यवाद.